जागा नव्हती तर मग खायला पुरी दिली होती, कारण रोज रोज कंटाळा येतो सँडविच खायला. तर त्यांनी काय दिली, कांदिवली. आणि म्हटलं झालं टीसीने पकडलं तर माझे वांदे होतील. पण हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या न्यू व्लॉगमध्ये. आता मी चाललेली आहे अंधेरीला आणि खूप उशीर झाला. ॲक्च्युली 1:30ला पोहोचायचं होतं, पण 1:45 वाजत आले आहेत, कारण घरातलं करताच उशीर होऊन जातो. परत घरातून बाहेर पडल्यानंतर सुद्धा काय म्हणजे घरातच जास्त लक्ष असतं. शरीर जरी इकडे असलं तरी मन सारखं ते घरीच असतं. काय विसरली, काय ठेवलं नाही ठेवलं. मग नंतर परत मुलींना फोन करायचं, हे कर ते कर, असं इथे ठेवलं ते ठेवलं, ह्या सगळ्या गोष्टीत सगळं चालूच असतं. सो आता बघून इथे ट्रॅफिक पण मला वाटलं म्हणजे मी निघाली लवकर, पण मग कसं इथून आता अर्ध्या तासात माणूस पोहोचून जातं. पण झालं काय तर इथे ट्रॅफिक भरपूर लागलं आणि एवढं ट्रॅफिक लागलं आहे की आता माहिती नाही आता किती वाजता पोहोचेन काय आता माहिती नाही. बघू कसं काय होते ते. सो माझी आजची धावपळ खूप असणार आहे, कारण इथून परत मला आता म्हणजे अंधेरीला तर जायचं आहे. अंधेरीचं काम झालं की परत तिथून मला बऱ्याच ठिकाणी जायचं आहे. तसं मी तुम्हाला शेअर करेन. त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि खूप आज माझी दमछाक होणार आहे बरं का. सो चला, जसं होते तसं मी तुम्हाला शेअर करेनच. चला, इथे आलेली मी एवढा आत्ता वाजले आहेत 5 वाजत आलेले आहेत जवळजवळ. आणि मला आता जायचं होतं दुसरीकडे. ॲक्च्युली मला CSTला जायचं होतं. तुम्हाला माहिती असेल आपला इंडियन आर्मीचा शो असतो. तर म्हटलं आज 4 तारीख आहे, आज लास्ट डे आहे, तर तिकडे जाऊया. पण ते 4 वाजता चालू होणार आहे आणि 2 तासासाठीच आहे. आता इथून जाईपर्यंत परत मला 1 तास लागणार, म्हणजे तो शो म्हणजे तोपर्यंत संपून जाईल. सो आता मला तिथेही जाता येणार नाही. परत एक काम होतं, तिथे पण जायचं होतं, पण तिथेही नाही जाता येणार. आता बघू आता काय करायचं, आता डिसाईड करते. आणि शिवाय तुम्हाला सांगायचं आहे, मला येताना शूट करता आलं नाही, कारण एवढा उशीर झालेला ट्रॅफिकमुळे. मी तुम्हाला बोलली ना, भरपूर ट्रॅफिक होतं आणि खूप उशीर झाला. एवढी फास्ट चालत होते ना की मला असं म्हणजे एकदम धावत होते, एवढं अशी झालेली एकदम, एवढं म्हणजे श्वास पण घेता येत नव्हतं, एवढं असं झालेलं. एवढं धावत पोहोचले. मग नशीब झालं सगळं व्यवस्थित, पण खूप उशिरा सोडलं. तर चला बघते काय जसं डिसाईड होईल तसं मी तुम्हाला शेअर करेन. फ्रेंड्स, तुम्हाला सांगायचं आहे, कांदी स्टेशनला येऊन पोहोचले. मला जायचं होतं 2 ठिकाणी, पण ते उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला शेअर करेन. कारण आज आता 6:30ला CAला क्लासेस सोडायचं आहे ठाण्याला. त्यामुळे आता मी पटापट आले आणि ट्रेननेच आले. मग येताना तुम्ही बघितलं असेल बसने आले, पण आता येताना मी इकडून दादरवरून मी ट्रेनने आले. पण आता मी जे काही म्हणजे उद्या म्हणजे मी आज कुठे जाणार होते ते उद्याच्या ब्लॉगमध्ये मी शेअर करेन. ज्या ठिकाणी मी मला जायचं होतं आज, ते म्हटलं उद्या जाऊया, उद्या काम करूया ते. सो परत अजून CAला सोडायचं आहे, तिकडे सोडणार. आणि आता CAला मी इथे 20 मिनटं झाले मी वेट करते आहे कांदूर स्टेशनला. CAला मी घरून बोलवून घेतलं इथे. आणि आता आम्ही जातोय दोघी. आणि इथे मी सकाळपासून खरं सांगते काहीच खाल्लं नाही. सकाळी फक्त थोडंसं डाळ आणि भात खाऊन आली. सगळं भाकरी भाजी सगळं केलं. भाकरी घेऊन आली, हो भाजी आणली, सगळं घेऊन आली बघा. ती तिला टिफिन भर म्हटलं. आणि इथे बघा मला ते तिथे सँडविच मिळाला. तो सँडविच पण असाच पॅक आहे. आता हा आम्ही ट्रेनमध्ये खाऊ, कारण आता वेळ होतोय. 6:15 वाजले ऑलरेडी. 15 मिनटात आम्ही पोहोचूच आता ठाण्याला. सो आता आम्ही या ट्रेनमध्येच खाऊ, खायला पण वेळ नाही बघा. अशा ह्या सगळ्याच गोष्टी चालल्या आहेत. आणि आता ट्रेन तिकीट पण काढून घेते. आणि तुम्हाला एक सांगते, मगाशी मी दादरवरून एक तिकीट काढली, तर ती तिकीट कांजूरमार्ग बोलली मी, सिंगल कांजूरमार्ग. तर त्यांनी काय दिली, कांदिवली. आणि तेही मला कळालं नाही. मी दादरवरून म्हणजे इकडे आली, माटुंग्याला काहीतरी क्रॉस केलं आणि मी अशीच तिकीट चेक केली, तर बघते काय तर कांदिवली सिंगल. हाय शपथ, म्हटलं झालं टीसीने पकडलं तर माझे वांदे होतील, पण नशीब टीसीने पकडलं नाही. सो आता चला, अशी सगळी खाई चालू आहे, तिकीट काढून घेते आहे. सो चला निघतोय आता पटापट. आणि जाम हे झाले प्रॉब्लेम, कारण काय होतं आपण बाहेर जरी असलो तरी घरातले एक टेन्शन असतं, हे घेतलं की नाही ते घेतलं की नाही. आता CAला विचार सारखं 2-2 मिनिटाला फोन करत होते. विचारा तुम्ही तिला सांगेल ते फोन करत होती, CA डबा भरला का, CA बॉटल भरली का. हां, सगळं आम्ही टिफिन वगैरे सगळं आता मी भरून घेतलं आहे. आणि मी आली मग एकटीच कांजूरपर्यंत. मम्मी मला भेटली. आता आम्ही ट्रेनमध्ये सँडविच खाऊ, खायला पण वेळ नाही बघा.
हिला पण भूक लागली आहे, कारण क्लासला गेली होती, क्लासवरून तशीच आली, जेवली नाही काही नाही, तशीच निघाली. आणि मी पण इथे 20 मिनटं म्हणजे वेट करते आहे. सो आता चला, जाम दम लागले. आणि आता जाताना हिला आता घ्यायला मिस्टर जातील, कारण मी त्यांना फोन केला, म्हटलं तुम्ही जा, मी जाम थकले म्हटलं. आता परत उद्या अजून जायचं आहे, तर घरी जाऊन परत सगळं आहे जेवण केलेलं, पण तरी पण काही ना काहीतरी करावं लागेलच थोडंफार, हो ना. सो चला, असं हे सगळं चालू आहे, धावपळ धावपळ धावपळ. हे काळ पण आली का ट्रेन? कल्याण ट्रेन लागली काय माहिती. सँडविच आणि अरे शेवपुरीच आहे बघ, शेवपुरी. हा मस्त. तरी मला वाटतच होतं असं, म्हणजे नाही का शेवपुरीच असेल कदाचित. बरं झालं शेवपुरी दिली ते, कारण रोज रोज कंटाळा येतो सँडविच खायला सारखं सारखं. मस्त बघा किती छान. मला माहीत होतं म्हणून तर मी त्यासाठी आणलं ना. मला भूक लागली तरी मी खाल्लं नाही माहिती आहे. मग किती भूक लागली आहे माहिती आहे मला. चला खाऊन घेतो आम्ही आता दोघी पण. ट्रेनमध्ये बघा आम्हाला एवढी गर्दी होती ना, तर खायला पण मिळालं नाही. आता खाऊन घेतो. जागा नव्हती तर मग खायला काय, उभं राहायलाच जागा नव्हती, एवढी गर्दी ट्रेनमध्ये. आणि कल्याण ट्रेन म्हणून लागली आणि होती ठाणे ट्रेन. तर चला आता खाऊन घेतोय. एकच पीस खाल्लेला सियाने. आता खाऊन घेतोय, पटकन जातोय मग क्लासला. परत घरी गेल्यानंतर कामं आहेतच अजून. रिक्षाच नाही आहेत आज. आणि हे बघा इथे भांडणं चालू आहेत, कारण त्यांनी तिकडूनच रिक्षा भरून आली ना, म्हणून हे बघा लाईनीत उभे आहेत सगळे लोक. हे बघा इकडे किती सारे लाईनीत उभे आहेत, एवढी गर्दी आहे. रिक्षाच नाही आहेत अजिबात. आता हे थोडे थोडे 1-2 यायला लागलेत, नाही तर मग अशी पूर्ण खाली होतं, रिक्षाच नाही. असे प्रॉब्लेम होतात. आणि इकडे हे बघा भांडणंच चालू आहे तिथे. कसले जोरदार भांडणं चालू आहेत, बापरे. आज रिक्षाच नाही आहेत. माहित नाही काय झालं रिक्षाला, रिक्षाच नाही आहेत आज. अरे अरे बाबा, काय खरं नाही. चला सियाला सोडलं आणि आता घरी चालले. आणि एवढं म्हणजे 4 दिवस एवढं थंड वातावरण होतं ना, आता एवढं गरम होत आहे कालपासून की म्हणजे अक्षरशः असं वाटायला लागलं की उन्हाळा आहे की काय, असं वाटायला लागलं, एवढं गरम होतं आहे. आता असा विचार केला होता की कांजूरला उतरावं आणि तिथून रिक्षाने जावं, कारण जाम पाय दुखलेत खूप, म्हणजे खूपच. पण परत अजून मग तिथून फूट मसाजसाठी परत मला इकडे यावं लागेल उलटं. म्हणून मग मी आता विचार केला की नको, आता भांडुपलाच उतरूया, चालत चालत जाऊया. जाताना मग फूट मसाज करायची आणि मग डायरेक्ट घरी जायचं, कारण मग तिथून जवळच आहे. सो चला, जाम थकले अजून. तरी तुम्हाला अजून मी सांगितलं नाही, माझा असा विचार होता सियाला ठाण्याला क्लासला सोडायचं आणि तिथून डायरेक्ट दादर गाठायचं. दादरला कशाला ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेल. आता जे लोक कंटिन्यू व्हिडिओ बघत असतील त्यांना कळेलच. कुठे इथेच बसू का? सो चला, जस्ट आले घरी आणि फ्रेश वगैरे झाले आणि आता जाम थकवा आलाय, खरंच खूप थकवा आलाय, कारण भरपूर चालणं झालंय. सो आता परत जेवणाला लागायचंय. पायल पण आली बघा, पायल कॉलेजवरून आली. पायल जेवली का? भाकरी किती आहेत मग आता? कारण 5-6 करून गेलेला घरातून. भरपूर आहेत. आणि मेथीची भाजी आहे का बऱ्यापैकी? म्हणजे आता फक्त कालवण आणि भातच करायचं आहे ना, कालवण आणि भातच करावं लागेल. सो परत 1 पीस घेतलाय, तर तो खूप पातळ आहे, तर त्याला अस्तर घेतलेला मी काल, तर तो अस्तर म्हणजे लावून घ्यायचा आहे. तो पण मी पहिले शिवून घेईन, नंतर मग मी जेवणाला लागेन. आणि परत मी काल जे शॉप दाखवलं आपलं फेमिना म्हणून,
तर काल एवढं डिटेलमध्ये दाखवलं नाही मी, पण मी असा विचार केलेला की आज दाखवेन, पण एवढी काही ताकद नव्हती. तुम्ही बघितलंच आता दिवसभर पूर्ण असं धावपळीमध्येच गेला आणि प्लस मी साडी पण नव्हती घेऊन गेलेली. सो नंतर आणि तसंही ठाण्याला सारखं येणं जाणं होतंच. सो बघूया नंतर कधी करेन आणि तेव्हा मग मी तुम्हाला दाखवेनच, तो वेगळाच ब्लॉग करेन शॉपचा. सो असा आहे सगळा आजचा धावपळीचा दिवस. आणि खरं सांगते घरी आल्यावर जसं आपली मॅक्सी घातली की एवढं सुख मिळतं ना, सगळ्यात जास्त सुख म्हटलं की मॅक्सीमध्ये. खरंच खूप कम्फर्टेबल वाटतं खरंच बाबा. सो चला, आजचा कसा वाटला आजचा पूर्ण धावपळीचा व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आय होप आवडला असेलच. नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया परत एका पुढच्या नवीन व्लॉगमध्ये, उद्याच्या व्लॉगमध्ये. सो चला, बाय. हे बघा हा ड्रेस आहे, मी हा बँड्रावरून घेतलेला 350ला. तर ह्या ड्रेसला मी हा अस्तर घेऊन आली कारण मिळाला नाही, मग कॉटनचाच घेतला शेवटी. मला अशा कपड्यामध्ये पाहिजे होता, मग शेवटी मी नाहीच मिळाला हा कलरचा, तर मग मी हा कॉटनचा घेऊन आली ना. हा अस्तर आता याला अटॅच केला आहे बघा, तर लावून घेतला आहे मी आता.